बिलासपूरचं काफर सफर गाव. इथे सुरेश धुरी नावाचा एक 35 वर्षांचा शेतकरी राहायचा. आपली पत्नी दीपा आणि 2 मुलांसोबत. पण त्याची स्वतःची जमीन नव्हती, बरोबर? नाही, तो इतरांची जमीन वाटेने करायचा. म्हणजे पिकातला अर्धा हिस्सा जमिनीच्या मालकाला द्यायचा. आणि इथेच या कथेचं मूळ आहे. त्यांची आर्थिक गरज. ते मेहनती होते, पण साधनं कमी होती. हो. त्यांना अजून जमीन हवी होती, जेणेकरून त्यांचं आयुष्य थोडं सुधारेल. हीच गरज त्यांना एका संधीकडे घेऊन जाते, जी पुढे जाऊन एक सापळा ठरणार होती. बरोबर. गावात जोगेश्वर पाठक नावाचा एक पुजारी होता, पाठबाबा मंदिराचा. आणि तो खूप प्रतिष्ठित होता, नाही का? हो. गावात त्याला खूप मान होता. त्याच्याकडे बरीच जमीन होती, पण पूजापाठात व्यस्त असल्याने ती पडीक होती. अच्छा. त्याने ठरवलं की आपली जमीन सुरेश आणि दीपाला वाटेने द्यायची. आता सुरेश आणि दीपासाठी तर ही जणू लॉटरीच लागली. साहजिकच आहे. त्यांना वाटलं असेल की देवानेच आपल्या मदतीसाठी या पुजाऱ्याला पाठवलंय. अगदी. इथे जोगेश्वर पाठकची प्रतिमा एका देवमाणसाची बनते आणि त्याच्या या मदतीमुळे धुरी कुटुंबाचा त्याच्यावर प्रचंड विश्वास बसला. पण मानसशास्त्रानुसार अशा परिस्थितीत जेव्हा एक व्यक्ती खूप प्रतिष्ठित आणि दुसरी गरजू असते, तेव्हा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता वाढते. आणि त्यांना याची कल्पनाही नव्हती. अजिबात नाही. आणि इथूनच त्या विश्वासाला तडा जायला सुरुवात झाली. पुजारी अधूनमधून शेतात यायचा, कामाचं कौतुक करायचा. मग एक दिवस सुरेश काही कामानिमित्त बाजारात गेला होता, तेव्हा पुजारी शेतात आला. तिथे दीपा एकटीच काम करत होती. आणि इथे त्याने परिस्थितीचा नेमका फायदा घेतला. कसा? त्याने दीपाचं कौतुक करत संवाद सुरू केला. तो म्हणाला, ही जमीन अनेकांनी मागितली, पण मी दिली नाही, फक्त तुझ्यामुळे दिली. अच्छा. हे शब्द साधे वाटत असले तरी यातून तो तिच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करत होता. बरोबर. आणि मग त्याने एक अशी गोष्ट केली जी वरवर साधी वाटेल. त्याने दीपाकडे तिचा मोबाईल नंबर मागितला. आणि कारण काय दिलं? कारण दिलं की शेतीबद्दल काही आवश्यक सूचना देण्यासाठी. दीपाने काही विचार न करता नंबर दिला. यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणं सुरू झालं आणि हळूहळू या बोलण्याचं रूपांतर झालं अनैतिक संबंधात. आणि सुरेश या सगळ्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होता. सुरेशसाठी पुजारी हा मदतगार होता, देव माणूस होता. हो. तोच माणूस आपल्या संसारात विष कालवतोय हे त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. तर एका बाजूला सुरेशला वाटतंय की देवानेच मदत पाठवली आहे आणि दुसरीकडे त्याच्या पाठीमागे एक वेगळाच कट शिजतोय. हा फुगा कधी फुटणार होता? तोच. एकदा सुरेशची तब्येत बिघडली म्हणून तो घरीच थांबला. दीपा एकटीच शेतावर गेली. थोड्या वेळाने सुरेशला बरं वाटलं म्हणून तो तिच्या मदतीसाठी शेतात पोचला. पण तिथे त्याने जे पाहिलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने त्याची पत्नी दीपा आणि पुजारी जोगेश्वर पाठक यांना पिकांच्या आड आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. हो. आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडते, सुरेशचा संयम. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे आपल्या पत्नीला अशा परिस्थितीत बघून कोणताही माणूस संतापाने वेडा होईल, पण त्याने इतका संयम का दाखवला असेल? यामागे 2 कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे पुजारी गावात एक मोठी व्यक्ती होता. बरोबर. त्याच्यावर हात उचलणं किंवा तिथे गोंधळ घालणं सुरेशला महागात पडू शकलं असतं. आणि दुसरं, कदाचित त्याला स्वतःलाच विश्वास बसत नसावा. अच्छा. हो. इतका मोठा विश्वासघात स्वीकारायला त्याचा मेंदूच तयार नसावा. त्यामुळे त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे फक्त दीपाला आवाज दिला. घरी आल्यावर त्याने दीपाला जाब विचारला. तिने रडत रडत माफी मागितली आणि सगळा दोष टाकला पूजाग्यावर. सुरेशने आपल्या 2 मुलांचा विचार करून तिला पहिल्यांदा माफ केलं. फक्त पहिल्यांदा? हो. कारण ही काही एकदाच घडलेली चूक नव्हती. पुढच्या काही दिवसांतच सुरेशने त्यांना आणखी 2दा एकत्र पकडलं. अरे बापरे. प्रत्येक वेळी तोच प्रकार. दीपाची माफी आणि मुलांचा विचार करून सुरेशचं माफ करणं. हे जे तो वारंवार माफ करत होता, माझी पत्नी चुकीची वागतीये हे सत्य आणि मला माझा संसार टिकवायचा आहे ही इच्छा, या 2 परस्पर विरोधी विचारांमध्ये त्याची मानसिक घालमेल होत होती. अच्छा. यातून मार्ग काढण्यासाठी तो तिला माफ करून परिस्थिती सुधारेल अशी खोटी आशा स्वतःला देत होता. पण तिसऱ्या वेळेस मात्र त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला. यावेळी त्याने दीपाला शेतातून मारत मारत गावात आणलं आणि सगळ्यांसमोर जाहीर केलं की मी हिला घटस्फोट देत आहे. आणि मग दीपा आपल्या 2 मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. एका क्षणात सुरेशचा हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आणि या घटनेने सुरेशचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. तो आता फक्त एक फसवलेला नवरा नव्हता, तर समाजात त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. तो एकटा पडला होता. अगदी. आणि दुसरीकडे पुजारी जोगेश्वर पाठक मात्र गावात पूर्वीसारखाच सन्मानाने जगत होता.
ही गोष्ट सुरेशला आतून जाळत होती. त्याच्या मनात आता सुडाची आग पेटली होती. काही महिने गेले. गावात वरवर शांतता होती, पण ती वादळापूर्वीची शांतता होती. आणि मग एका पहाटे पुजारी जोगेश्वर पाठक त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. अच्छा. त्याच्या आईने सकाळी चहासाठी उठवायला गेली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तपास सुरू केला, पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हतं. घरात चोरी झालेली नव्हती, कोणाशी दुश्मनी नव्हती, काहीच धागादोरा नव्हता. हो. 2 दिवसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्यात स्पष्ट झालं की पुजाऱ्याला निर्घृण मारहाण करून ठार मारण्यात आलं होतं. आणि हे एका व्यक्तीचं काम नव्हतं. म्हणजे मारेकरी एकापेक्षा जास्त होते. पोलिसांसाठी हे एक मोठं आव्हान होतं. पुरावा नाही, साक्षीदार नाही. मग त्यांनी तो हुकुमी एक्का वापरला, जो अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा निर्णायक ठरतो. श्वान पथक. डॉग स्क्वॉड. अगदी बरोबर. डॉग स्क्वॉडला बोलवण्यात आलं. पुजाऱ्याच्या घरातून वास घेतल्यानंतर तो कुत्रा थेट धावत जाऊन सुरेश धुरीच्या घरासमोर थांबला आणि जोरजोरात भुंकू लागला. आणि या एका गोष्टीने तपासाची दिशाच बदलून टाकली. हो, पोलिसांचा संशय आता पूर्णपणे सुरेशवर केंद्रित झाला होता. पोलिसांनी सुरेशला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो काहीच कबूल करत नव्हता, पण जेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा तो बोलू लागला. त्याने कबूल केलं की त्या पुजाऱ्याने माझा सुखी संसार उद्ध्वस्त केला, माझ्या बायको मुलांना माझ्यापासून तोडलं. तो गावात आरामात फिरत होता आणि मी आतल्या आत जळत होतो, म्हणून मीच त्याला संपवलं. पण धक्कादायक गोष्ट ही होती की हे काम त्याने एकट्याने केलं नव्हतं. त्याने आपल्या 4 मित्रांना सोबत नेलं होतं. हेमंत कुमार, धनराज बंदे, मुकेश आणि एक अल्पवयीन मुलगा. हो. आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. सुरेशचा सूड घेण्याचा हेतू समजू शकतो, पण त्याचे 4 मित्र खुनासारखा गंभीर गुन्ह्यात सामील व्हायला का तयार झाले? त्यांची काय दुश्मनी होती पुजाऱ्याशी? हाच मुद्दा मलाही विचारायचा होता. त्यांची थेट काहीच दुश्मनी नव्हती. इथे डिफ्युजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच जबाबदारीचं विभाजन हा मानसिक प्रकार दिसतो. म्हणजे काय? जेव्हा एखादं कृत्य गटाने केलं जातं तेव्हा प्रत्येकाला वाटतं की याची जबाबदारी फक्त माझी नाही तर सगळ्यांची आहे. त्यामुळे वैयक्तिक अपराधीपणाची भावना कमी होते. अच्छा. सुरेशने कदाचित आपल्या मित्रांना भावनिक आवाहन केलं असेल. माझ्या सन्मानाचा प्रश्न आहे, माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा आहे, असं सांगून त्यांना भावनिकदृष्ट्या या कृत्यासाठी तयार केलं असेल. म्हणजे एका मित्राच्या सन्मानासाठी त्यांनी एका व्यक्तीचा जीव घेतला. पोलिसांनी या 5ही आरोपींना अटक केली आणि एका गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा झाला. पण इथे एक नैतिक प्रश्न उरतोच. सुरेश धुरी सुरुवातीला पीडित होता, त्याच्यासोबत अन्याय झाला होता. हो, तो 100% पीडित होता. त्याचा संसार, त्याची पत्नी, मुलं, प्रतिष्ठा सगळं काही त्याच्याकडून हिरवून घेण्यात आलं होतं. पण जेव्हा न्याय मिळवण्यासाठी त्याने कायदा हातात घेतला तेव्हा तो स्वतः गुन्हेगार बनला. बरोबर. त्याच्या कृतीचं समर्थन करता येणार नाही, पण त्याच्या मानसिक स्थितीचा विचार केल्यास ही घटना अत्यंत गुंतागुंतीची ठरते. तर मग या संपूर्ण प्रकरणात सुरेश धुरीला न्याय मिळाला का? फसवणुकीमुळे त्याला आपला संसार आणि मुलं गमवावी लागली. तो अन्यायाचा बळी ठरला होता, पण सूड घेण्याच्या प्रयत्नात तो स्वतः खुनी बनला. एकीकडे त्याच्यावर अन्याय झाला तर दुसरीकडे त्याने कायदा हातात घेऊन गुन्हा केला. हो. ही कथा आपल्याला विचार करायला लावते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो आणि सामाजिक किंवा कायदेशीर व्यवस्था त्याला न्याय देऊ शकत नाही असं त्याला वाटतं, तेव्हा तो कोणत्या थराला जाऊ शकतो? खरंय. वैयक्तिक सूड आणि कायदेशीर न्याय यांच्यातली ही लढाई अनेकदा एका नव्याच शोकांतिकेला जन्म देते. या कथेत कोणीच जिंकलं नाही. सुरेश, दीपा, पुजारी सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि ही कथा ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मागे सोडून जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सन्मान किंवा अस्तित्व धोक्यात येतं तेव्हा न्यायाची व्याख्या त्याच्यासाठी बदलते का? आणि बदललेली व्याख्या त्याला गुन्हेगार ठरवते की परिस्थितीचा बळी? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.